नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलू मटरची भाजी तयार करणार आहोत. वाटण्याची योग्य पद्धतच माहीत नसली तर भाजीची चवही बिघडते. प्रत्येकाच्या घरात भाजी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी सांगणार आहे त्या पद्धतीने एकदा करून बघा. अगदी बोटं चाखत भाजी खाल आणि हॉटेलच्या चवीपेक्षाही भारी चवीची ही भाजी तयार होणार आहे. एकदा ही पद्धत नक्की वापरून बघा, म्हणजे वारंवार तुम्ही याच पद्धतीने तयार कराल. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भाजीसाठी लागणारं साहित्य इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटोही एक मध्यम आकाराचा घेतलेला आहे. कांदे उभे लांब असे चिरून घेतलेले आहे. भाजीसाठी टोमॅटो केव्हाही जास्त प्रमाणात वापरायचा नाही. कारण टोमॅटो जास्त वापरला आपण तर बऱ्याचदा काय होतं, आपण भाजीची जी ग्रेव्ही तयार करतो तर मसाले वेगळे आणि भाजीचं जे भाजीला पाणी सुटतं तर ते वेगळं असं होतं. त्यासाठी जास्त टोमॅटोही वापरायचं नाही. तर इथे बघा, टोमॅटोही आपला चिरून झालेला आहे. आता आपण कढईमध्ये सर्वात आधी कांदा घालून घेणार आहोत. त्यावर चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि कांदा हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण जास्तही असा काळपट कांदा भाजायचा नाही. तसाच कच्चा कांदा आपण वाटणामध्ये जर वापरला तर भाजीला जो आपण मसाला भाजतो, जे वाटण आपण तयार करतो, ते तेलामध्ये आपण कितीही भाजून घेतलं तरीही त्यातला हलकासा तो कचवटपणाचा वास येतोच. तर त्यासाठी कांदा केव्हाही हलकासा असा तेलामध्ये भाजून घ्यायचा. आता कांद्याचा हलकासा रंग बदलून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो. आणि इथे भाजीसाठी 1 वाटी मटार घेतले, त्यामधले आपण इथे फक्त पाव वाटीलाही थोडे कमी एवढे मटार टाकलेले आहे. हेच आपल्या भाजीचं सिक्रेट आहे. आणि यामध्ये अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. आणि हे सर्व घातलेलं साहित्य हलकंसं परतून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये आपण जे मटार घातलेले आहेत, तर या भाजीला आपल्या बघा हलकासा एक गुडचटपणा येणार आहे. भाजी गोड होणार नाही, पण चव बॅलन्स होणार आहे आणि वाटणही बघा किती छान तयार होतं. आता हे पूर्ण थंड करून घेते आणि आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर आता मला थोडी घाई असल्यामुळे मी हलकंसंच हे थंड केलेलं आहे. आता यामध्ये चमचाभर जिरं आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे. पाणी न टाकता छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरजही पडत नाही. तर बघा, पाणी न टाकता हे वाटण मी तयार केलेलं आहे. थोडी घाई असल्यामुळे जे साहित्य होतं ते जास्त थंड करून घेतलेलं नाही. पण तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतरच बारीक करा. तर बघा, आता हे वाटण पूर्ण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. केव्हाही वाटण केल्यानंतर ते एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढायचं, म्हणजे तेलामध्ये टाकताना ते आपल्याला टाकायला बरं पडतं. तर हे बघा, पूर्ण मिक्सरच्या भांड्यामधून वाटण काढून घेतलेलं आहे. आता 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याचे मोठे काप करून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. बटाटा हा लगेच लाल पडतो, त्यासाठी हे काप मी पाण्यामध्ये ठेवलेले होते. आता हे बटाटे आपल्याला असेच न वापरता हे बटाटेसुद्धा तेलामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीची चव आणखीनही वाढते. तर इथे बघा, मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये बटाट्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि हे बटाटे आपल्याला हलकेसे यावर सोनेरी डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. म्हणजे बटाटे हलकेसे वरून छान असे कुरकुरीत होतात आणि आतून ते छान सॉफ्ट राहतात. त्यासाठी आपल्याला या बटाट्यांवर हलकेसे डाग पडेपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत. भाजीमध्ये थोडे थोडे असे बदल केले तर बघा भाजीची चव किती वाढते. तर आता ही बटाटा आपण परतून झालेला आहे आपला, तर आपण हा काढून घेणार आहोत. आणि हा बटाटा बघा आता आपला जवळपास 80 ते 85% शिजलेला आहे. आपल्याला फक्त हा भाजीत थोडाच शिजवायचा आहे, म्हणजे बऱ्यापैकी बटाटा शिजला गेलेला आहे. तर आता हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कढईमध्ये आता जे तेल आहे, आपण यामध्ये थोडं तेल आणखी घालणार आहोत आणि यातच भाजी करणार आहोत. तर बघा, बटाटे किती छान आपले परतून झालेले आहेत. तर आता यामध्ये थोडंच तेल घालते. भाजीमध्ये जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. इथे मी थोडंच तेल घातलेलं आहे आणि यामध्ये 1 तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घातलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. जिरं मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे आपल्याला आणि यानंतर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत. तर आता इथे आपण बघा, पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे इथे.
आता हिंगही तेलामध्ये परतून झाल्यानंतर तयार केलेलं जे वाटण होतं आपण ते वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. वाटण बघा अगदी साधं कांदा, टोमॅटो, इथे आपण आलं लसूण आणि मटार घेतलेले आहेत. यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किंवा इतर कुठल्याही खडा मसाल्याचा वापर केलेला नाही. तरीही बघा भाजी इतकी छान चवीला तयार होणार आहे की अगदी तुम्ही 2 चपात्याऐवजी 4 चपात्या नक्कीच खाल. तर बघा केव्हाही वाटण छान परतून घ्यायचं. तर आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर कोरड्या मसाल्यामध्ये इथे आपण बघा पाऊण चमचा धना पावडर घातलेली आहे. अगदी पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, तसंच पाव चमचा गोडा मसाला आणि इथे चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि कसुरी मेथी घातलेली आहे. आता हे सर्व कोरडे मसाले या वाटणासोबतच आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपण गोडा मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता किंवा गरम मसाला नुसतं वापरला तरीही चालेल. आता हे सर्व कोरडे मसाले आपण थोडंसं पाणी टाकून परतून घेणार आहोत. तर आता या वाटणामध्ये आपल्याला बघा अगदी 2 ते 3 चमचे एवढं पाणी घालायचं आहे आणि वाटण आता परत एकत्र करून घ्यायचं चांगलं आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे वाटण शिजू द्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. गॅसची स्पीड कमीच ठेवलेली आहे. आता झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेते. असं केल्यामुळे वाटणाला छान तेल सुटतं. कमी तेलामध्येही तुमची चांगली भाजी तयार होते. तर बघा आता इथे वाटण मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि कढईने तुम्ही बघू शकता तेल छान असं सुटलेलं आहे. आता काय करायचं बघा, घरची चांगली दुधावरची ताजी अशी मी मलाई घेतलेली आहे. ही मलाई आपल्याला यामध्ये घालायची आहे. ही तुम्ही नाही घातली तरीही चालेल, पण भाजीला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि भाजी चवीलाही छान लागते. अगदी तुम्ही म्हणाल हॉटेलसारखीच भाजी खात आहोत आपण. तर आता बघा घातलेली मलाई सर्व छान अशी एकत्र करून घ्यायची. इथे घरची ताजी अशी ही मलाई वापरलेली आहे. तर आता बघा मलाईसुद्धा छान एकत्र मी करून घेतलेली आहे. सर्व साहित्य एकदमच न घालता एक एक करत घालायचं. परत एकदा झाकण ठेवते आणि मिनिटभरासाठी एक वाफ काढून घेते. तर बघा आता जी मलाई टाकली त्यामुळे ही भाजीला छान इथे तेल म्हणजे मलाईतलं जे काही तूप असतं त्यामुळे ही भाजीला बघा एक छान रंग येतो. तर आता हे छान कढईने तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत. मटार आपण भाजून घेतलेले नाही, तसे कच्चेच आहेत. ताजे फ्रेश मटार आहेत. तर हे हलकेसे आपण फक्त या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे त्यांची छान चव लागते. आणि आता मटार हलकेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे परतून घेतलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत. आता बघा बटाटे हे घालून घेणार आहोत आपण. आणि भाजीमध्ये आपल्याला केव्हाही थंड पाण्याचा वापर करायचा नाही. भाजीसाठी केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे चव आणखीन वाढते. बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे आणि घातलेलं सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आता भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला कितपत पातळ भाजी हवी आहे त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जास्त पातळही भाजी करायची नाही. तर बघा बाजूला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलंच होतं. तर यामध्ये घालून घेणार आहोत आपण. तर थोडं पाणी आधी घालून पाहते, भाजी एकत्र करून घ्यायची आणि नंतर गरज वाटेल तर मग पाणी तुम्ही इथे वाढवू शकता, पण एकदमच पाणी यामध्ये घालायचं नाही. तर बघा सर्व मी आता एकत्र करून घेतलेलं आहे. तर मला अजून थोडी भाजी घट्ट अशी वाटत आहे, तर थोडं पाणी मी घालून घेते यामध्ये. तर बघा थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता भाजीला छान झाकण ठेवून एक उकडी आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले मटारसुद्धा छान शिजले जातील, बटाटेही थोडे शिजतील. वरून बारीक चिरून घेतलेली परत थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत छान सर्व एकत्र करायचं आहे. आता झाकण ठेवते, गॅसची स्पीड कमी करून घेते आणि 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घेते, म्हणजे भाजी छान अशी शिजली जाते. तर बघा आता झाकण उघडून बघूया. तर भाजीला बघू शकता इथे किती छान असा हा रंग आलेला आहे आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ती बघा किती छान तयार झालेली आहे. आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे तिला बघा दाटसरपणा, फक्त आपण वाटणामध्ये मटार वापरलेले आहेत. तर थोडे मटार असे वाटणामध्ये टाकून एकदा या पद्धतीने भाजी करून बघा. ग्रेव्ही खरंच सांगते इतकी छान तयार होणार आहे की जेवताना तुमचं पोट भरेल पण मन मात्र भरणार नाही, इतकी छान भाजी तयार होणार आहे. तर मंडळी माझ्या या घरगुती साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा आलू मटरची ही भाजी करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलाही विसरू नका
आणखी तुम्हाला कुठली भाजी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.